विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे संपूर्ण पक्षाने आता जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गटाकडून तयारीला सुरुवात झालेली आहे आणि भाऊसाहेब चौधरी जे आहेत शिंदे गटाचे यांनी आता उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आणि आज ते जळगाव शहरामध्ये आहेत। या ठिकाणी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी असतील कार्यकर्त्यांकडून संघटनेचा आढावा घेतलेला आहे। आपल्यासोबत आता भाऊसाहेब चौधरी आहेत। काय सांगाल सर, कशा पद्धतीने आपली शिवसेना शिंदे गटाची तयारी सुरू झालेली आहे? उत्तर महाराष्ट्रासाठी तुमची नियुक्ती आणि तुमचा आजपासून दौरा सुरू झालेला आहे। येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीने मागच्या 8 दिवसापूर्वीच 113 मतदारसंघामध्ये 46 ठिकाणी प्रभारी आणि जवळजवळ 113 ठिकाणी निरीक्षकांच्या नेमणुका त्या ठिकाणी झाल्या। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या ठिकाणी देण्यात आल्या। गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे प्रभारी म्हणून 3 विधानसभांची जबाबदारी दिली आहे। मी उत्तर महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माझ्याकडे 5 जिल्ह्यांची जबाबदारी आहे आणि ह्या 5 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आमचे जे बूथ प्रमुख आहेत, प्रमुख पदाधिकारी आहे यांच्याशी भेटून हितगुज करून येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने कशा प्रकारे तयारी केली याचा एक अहवाल आम्ही त्या ठिकाणी बनवतो आहे। पुढच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी प्रत्येक विधानसभा निहाय त्या ठिकाणी शिवसेनेचा मेळावे, त्यामध्ये बूथप्रमुख असतील, गटप्रमुख असतील, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी असतील, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांच्या ठिकाणी मेळावे घेऊन येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकी महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये जरी आम्ही 113 विधानसभा मतदारसंघात निरीक्षक नेमले असले तरी आम्ही 288 विधानसभा मतदारसंघामध्ये निरीक्षक त्या ठिकाणी नेमतो। पुढच्या टप्प्यामध्ये राहिलेले निरीक्षकसुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रभारी नेमणार आहोत आणि त्याचा महायुतीला आम्हाला फायदा होणार आहे। सर, आता एकंदरीत आपण महायुतीमध्ये घटक पक्ष आहोत। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण जळगाव जिल्ह्यात किती जागांची मागणी करणार आहोत शिंदे गट म्हणून, आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपली किती जागा लढवण्याची तयारी सध्या सुरू आहे? ज्या आत्तापर्यंत शिवसेना उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी लढलेली आहे त्या जागा तर आम्ही मागतोच आहे, पण महायुतीमध्ये काम करत असताना जेव्हा तिन्ही पक्षाचे जे नेते आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा असेल, हे जे प्रमुख नेते महायुतीचे नेते आहे, ज्या ज्या विभागामध्ये ज्या पक्षाची जास्त ताकद आहे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निवडून येण्यासाठी जे काही करावं लागणार आहे त्या दृष्टीने ती सीट शेअरिंग असणार आहे। सर, आता आपण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर दरवेळेचा इतिहास आहे या ठिकाणी विधानसभेमध्ये की शिंदे गटाच्या उमेदवारासमोर भाजप बंडखोरी करत असल्याचं पाहायला मिळतं। गेल्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील असतील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील असतील, या ठिकाणी भाजपचे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवतात। दरवेळेचे तुमच्या आमदारांची अडचण आहे। लोकसभेमध्ये सुद्धा याबाबतचं कमिटमेंट झालं होतं। लोकसभेमध्ये तुमच्या पक्षाने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला मदत करतो आहे, मात्र भाजपने पण आम्हाला विधानसभेत मदत करायला पाहिजे, ही प्रामुख्याने या ठिकाणची अडचण आहे। या संदर्भातला कसा नेमका तोडगा काढणार आहात तुम्ही? नाही, यावेळेस युती ही भक्कम आहे आणि शिवसेना ज्या ठिकाणी शिवसेना लढते, ज्या ठिकाणी भाजप लढते किंवा अजितदादांचे माणसं लढत आहे, ही प्रत्येक सीट स्वतः महायुती लढते म्हणून त्या ठिकाणी लढणार आहे। आणि मागच्या काळात काही जे काही घडलेलं असेल किंवा घडलं असेल तर त्या भविष्यामध्ये या ठिकाणी घडणार नाही। महायुती एकदम भक्कम आहे आणि प्रत्येक सीट ही जिंकून येण्यासाठी लढणार आहोत आम्ही। सर, आपण गेल्या वेळेस आता आपले जळगावचे जिल्हाध्यक्ष असतील की त्यांनी सांगितलं होतं की भाजप दरवेळेस बंडखोरी करतं, यावेळेस जर भाजपने अशा पद्धतीने जर बंडखोरी केली तर आम्ही जशास तसंच उत्तर देऊ त्यांना। त्याच्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून राज्यात संपूर्ण जागांवर लढण्याची तयारी सध्या तरी सुरू आहे का? महायुती भक्कम आहे। मगाशी माननीय गुलाबराव पाटील यांनी सांगितलं, शिवसेनेचे नेते आहेत, जेव्हा आमच्यावर बैठका होत आहेत, महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत आणि प्रत्येक जी जागा शिवसेनेकडे येणार आहे ती जागा अजितदादा गटाकडून असेल की भाजपकडून असेल, लढण्यासाठी 100% निवडून येण्यासाठी प्रयत्न केले जातील। आणि जी भाजपकडे आहे तो शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता ही शिवसेना लढते म्हणून त्या ठिकाणी ती निवडून येण्यासाठी 100% प्रयत्न करा। आणि आमचं टार्गेट आहे की महायुतीमध्ये ज्या काही जागा येतील त्या जास्तीत जास्त जागा शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजितदादाच्या वतीने त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही। सर, आता भाजपने जर बंडखोरी केली, कारण तुमच्या विरुद्ध भाजपने तयारी सुरू केलेली आहे, आता सध्या त्यांच्या उमेदवारांचे पण मेळावे सुरू आहे, पाचोरा असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी, तर जर बंडखोरी केलीस तर यावर तुमच्याकडे काय पर्याय असणार आहे? आज तशी तरी परिस्थिती कुठेही दिसत नाही, पण तशी काही परिस्थिती आली तर महायुतीचे जे काही नेते आहे, ज्या ज्या पक्षाकडनं होतील त्या पक्षाची जबाबदारी की आपल्या कार्यकर्त्याला तिथे थांबवलं पाहिजे। जर शिवसेनेचा कार्यकर्ता कुठे हे करत असेल तर शिवसेनेची जबाबदारी आहे की त्याला थांबवलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीकडनं असं काही होत असेल ती भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आणि ही सर्व जबाबदारी सामूहिक जबाबदारी म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पार पाडणार आहोत।
तर हे होते भाऊसाहेब चौधरी की ज्यांनी आपल्याला सांगितलं आहे की संपूर्ण राज्यामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाने निरीक्षक नेमलेले आहेत. त्या पद्धतीने दौऱ्यांना सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने दौरे पार पडत असून आज जळगाव जिल्ह्याचा दौरा आहे. यामध्ये ज्या जागा शिवसेना शिंदे गटाकडे होत्या त्या जागा आपण शिवसेना लढणार आहे. मात्र त्या व्यतिरिक्त आणखी काही जागांची चाचपणी करण्यासाठी हा दौरा आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण अहवाल पक्षांच्या वरिष्ठाकडे सादर केला जाईल आणि महायुतीतले घटक पक्षाचे जे उमेदवार विधानसभेत जाहीर होतील त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याकडून प्रयत्न केले जातील अशी माहिती या ठिकाणी आपल्याला भाऊसाहेब चौधरी यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.